सध्या सगळीकडेच एअर पोल्युशन खूप वाढले आणि दिवसेंदिवस एअर क्वालिटी इंडेक्स कमी होत चाललाय. धूर आणि धुळीची अलर्जी होऊन वारंवार घशाचे इन्फेक्शन, सर्दी, खोकला, सायनस, श्वसननलिकेचे आजार वाढू लागलेत. नॉर्मली काय असतं की नाकात जे नॅचरल सिक्रेशन्स येतात ते बाहेरील धूर आणि धुळीला फुफ्फुसांपर्यंत जाऊ न देता नाकातच रोखतात. त्यामुळे अलर्जीज आणि इन्फेक्शन्स पासून बचाव होतो. पण वाढत्या प्रदूषणामुळे नाकाची अंतर्त्वचा कोरडी होऊन बॅक्टेरिया, व्हायरसेस, वेगवेगळे अलर्जेन्स फुफ्फुसापर्यंत सहज पोहोचतात आणि इन्फेक्शन होतं. मग असं होऊच नये यासाठी एक सोपा उपाय असा आहे की सकाळी उठल्या उठल्या नाकामध्ये शुद्ध गाईचं तूप घालावं, जेणेकरून नाकाचा कोरडेपणा दूर होईल. आणि यासाठी अलर्जी रक्षक नस्य घी अतिशय उत्तम काम करतं. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी अलर्जी रक्षक प्राश अतिशय प्रभावी मानलं गेलंय. यात इतर च्यवनप्राश प्रमाणे साखरेचा वापर न करता मध वापरलं गेलंय. त्याचबरोबर चित्रक, वसा, कंटकारी, हरिद्रा यासारख्या उत्कृष्ट आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर यात केलेला आहे. या वनस्पती कुठल्याही दुकानदाराकडून खरेदी केल्या गेल्या नाहीयेत, तर स्वतः शेतामध्ये कुठलाही कृत्रिम खत किंवा कीटकनाशक न वापरता उत्कृष्ट बियाण्यापासून देशी पद्धतीने पिकवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या अलर्जी रक्षक प्राशचे रिझल्ट इतर च्यवनप्राशपेक्षा खूप चांगले आहेत. सर्दी खोकल्यासाठी जर तुम्ही साधारण च्यवनप्राश वापरत असाल तर एकदा अलर्जी रक्षक प्राश जरूर वापरून बघा, नक्की फरक दिसेल. इस प्रोडक्ट को ऑर्डर करने के लिए गूगल पर टाइप करें allergyrakshak.com।